तारीख 19 जानेवारी 2025 ठिकाण कानपूर पोलीस स्टेशन। म्हणजे 19 तारखेला कानपूर पोलीस स्टेशनमध्ये शबाना रडत रडत आली। आपल्या नवऱ्याचा शक्तिवर्धक गोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला असं तिने पोलिसांना सांगितलं। त्या ऐकताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह तपासला। तेव्हा मृत आबिदच्या खिशात त्यांना शक्तिवर्धक गोळ्यांचे 8 रॅपर मिळाले। तसंच आबिदच्या शरीरावर जखम आणि वार अशा कुठल्याही खुणा आढळून आल्या नाहीत। त्यामुळे पोलिसांनाही हेच वाटलं की शबाना म्हणते तसाच पॉवरच्या गोळ्या खाऊन आबिदचा मृत्यू झाला असावा। दरम्यान पतीच्या मृत्यूनंतर शबाना खूप रडत होती। हे पोलिसांनी पाहिलं तेव्हाही त्यांना वाटलं की ती खरं बोलतेय आणि तिला खूप दुःख झालंय। पण याच दरम्यान शबानाच्याच भावाने म्हणजेच सलीमने त्याचा दाजी आबिदच्या मृत्यूबद्दल शंका व्यक्त केली। त्यामुळे पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला। पोस्टमॉर्टम झाल्यानंतर आबिदचा मृतदेह कुटुंबाला देण्यात आला। त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारही करण्यात आले। मात्र पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला तेव्हा आबिदचा मृत्यू शक्तिवर्धक गोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे नाही तर वेगळ्याच कोणत्या तरी कारणानं झाल्याचं समोर आलं। मग पोलिसांना संशय आला की शबानाने पोलिसांना असं का सांगितलं की तिच्या पतीचा गोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झालाय। त्यानंतर त्यांनी लागलीच शबानाला चौकशीसाठी बोलावलं। तेव्हा मग स्वतःच्या पतीच्या मृत्यूचा बनाव रचणाऱ्या शबानाचा धक्कादायक कांड उघड झाला। शबानाने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीचा काटा कसा काढला हे कळल्यावर गुन्ह्याची उकल झाली। त्याचीच ही सगळी गोष्ट। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष। म्हणजे गेल्या आठवड्यात 19 तारखेला झालेल्या या भयंकर हत्याकांडाबद्दल पोलिसांनी दिलेली माहिती अशी की संबंधित घटना उत्तर प्रदेशातील कानपूर येथील आहे। घटनेच्या दिवशी म्हणजेच शनिवारी रात्री घरात शबाना आणि तिचा पती आदिब अली असे दोघेच होते। शबानाचा मुलगा मामाच्या घरी गेला होता। जेवण झाल्यानंतर त्या रात्री झोपताना शबानाने घराचा दरवाजा मुद्दाम उघडा ठेवला होता। दरम्यान मध्यरात्री शबानाचा प्रियकर रेहान आणि त्याचा मित्र विकास असे दोघे जण घरात शिरले आणि तिघांनी मिळून आबिदची हत्या केली। या हत्येनंतर शबानाने आबिदचा मृत्यू ओव्हरडोसमुळे झाल्याचा बनाव रचला। सर्व कुटुंबियांना देखील तशीच माहिती दिली। तसंच पोलिसांनाही तेच सांगून गंडवण्याचा प्रयत्न केला। एका वेळेपर्यंत पोलिसांनी तिच्या म्हणण्यावर विश्वास पण ठेवला होता, पण म्हणून तिनं आबिदच्या खिशात शक्तिवर्धक गोळ्यांचे 8 पॅकेट्स ठेवले। दरम्यान पोलिसांनी जेव्हा घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली तेव्हा देखील त्यांना त्या 8 गोळ्यांच्या पाकिटाव्यतिरिक्त दुसरं काही संशयास्पद आढळलं नाही। पण याच दरम्यान शबानाच्या भावाने सलीमने मात्र त्याचा दाजी आबिदच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला आणि त्यामुळे पोलिसांनी पोस्टमॉर्टम करून हे सगळं कांड बाहेर आणलं। त्यानंतर पोलिसांनी शबानाला ताब्यात घेतलं आणि तिची चौकशी सुरू केली। तिचे कॉल रेकॉर्डही तपासले। त्यावेळी पोलिसांना कळलं की रेहान नावाच्या एका युवकाशी ती गेल्या बरेच दिवस बोलत होती। शिवाय आदिबचा मृत्यू झाला तेव्हाही या दोघांचं बोलणं झालं होतं। पोलिसांनी यानंतर रेहानलाही ताब्यात घेतलं। दोघांनाही रिमांडवर घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी आबिदला ठार केल्याची कबुली दिली। त्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली। आता पुढची कारवाई होत आहे। शबानाने दिलेल्या कबुलीनुसार तिची काही दिवसांपूर्वी फेसबुकवर आरोपी रेहानसोबत ओळख झाली होती। तो उन्नावच्या बांगरमऊ येथील रहिवासी असून काही दिवस ऑनलाईन गप्पा मारल्यानंतर दोघांचं एकमेकांवर प्रेम झालं। याबद्दल आबिदला थोडीफार कुणकुण लागली होती आणि त्यांच्यात वाद होऊ लागले। दरम्यान आपल्या प्रेमामध्ये अडसर ठरतोय म्हणून तिने पतीच्या हत्येचा कट रचला। याबाबत तिने रेहानला सांगितलं। तिच्या प्रेमात भारावून गेलेल्या रेहानने लगेच आबिदला संपवण्याचा प्लॅन आखायला सुरुवात केली। त्यात त्याने त्याचा मित्र विकासचीही मदत घेतली आणि त्या तिघांनी गळा दाबून त्याचा खून केला। पण यानंतर केव्हा ना केव्हा तरी आपण या गुन्ह्यात फसू म्हणून त्यांनी गोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे त्याचा मृत्यू झाला असं भासवण्याचं प्लॅनिंग केलं। कारण आबिद कधी कधी तशा शक्तिवर्धक गोळ्या घ्यायचा हे त्याच्या कुटुंबियांना माहिती होतं। त्यामुळे शबाना किंवा इतर कोणावर त्याच्या मृत्यूचा संशय जाऊ नये म्हणून त्यांनी हा प्लॅन रचला होता। पण शबानाच्याच भावामुळे आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळे त्यांचा तो प्लॅन उघडकीस आला आणि पुन्हा एकदा सिद्ध झालं। क्राईम कितीही हुशारीनं केला तरी तो एक ना एक दिवस उघडकीस येतोच आणि त्याचं अंतिम स्थान असतं जेल। सध्या कानपूर पोलिसांनी शबाना, रेहान आणि विकासला या हत्येप्रकरणी ताब्यात घेतल्यानंतर कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावलेली आहे। दरम्यान या हत्येमध्ये अजून कोणाचा सहभाग आहे का या अँगलने पोलीस सध्या कसून चौकशी करत असल्याचं समजतंय। म्हणजे या घटनेसारखीच आणखी एक घटना पुण्यात घडली आहे, ज्यामध्ये आधी अपघात दाखवून खून दडवण्याचा प्रयत्न झाला। त्यात बीडच्या तरुणाची हत्या झाल्याचं सांगितलं जातंय। त्याबद्दल मिळालेली माहिती अशी की बीडच्या बालाजी लांडे या तरुणाचा अपघातामध्ये मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत होतं। मात्र त्या तरुणाच्या प्रेयसीच्या आईनेच आपल्या मित्रांच्या मदतीनेच त्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली।
पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत 6 पैकी 3 अटक केली. रेखा भातनासे असं अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. ती विवाहित होती आणि तिला 16 वर्षीय मुलगी आहे. मिळालेल्या माहितीनुसार बाळासाहेब उर्फ बालाजी मंचक लांडे राहणार दिंद्रूड तालुका माजलगाव या तरुणाची पुण्याच्या चिखली भागातील भातनासे परिवारासोबत ओळख होती. रेखा विश्वंभर भातनासे या महिलेकडे बालाजी पुण्यात रोजंदारीच्या कामाला असताना सतत जायचा. याच दरम्यान रेखाच्या अल्पवयीन मुलीसोबत बालाजीचं प्रेम संबंध जुळल्याची माहिती आहे. ही बाब रेखाला समजल्यानंतर तिने तिच्या प्रियकराकरवी माझ्या मुलीचा नाद सोड म्हणून बालाजीला धमक्या दिल्या होत्या. दरम्यान एके दिवशी मुलीच्या मोबाईलमधील माझा नंबर का ब्लॉक केला अशी विचारणा बालाजीने मामी म्हणणाऱ्या रेखाकडे केली. त्या दोघांच्या कॉल रेकॉर्डिंग वरून ते समोर आलंय. माझ्या मुलीच्या नादी लागू नकोस असं म्हणून रेखा बालाजीला धमकावत असल्याचं त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये दिसत आहे. त्यावरूनच रेखा आणि बालाजी लांडे यांच्यात नेहमी वाद होत होते हे दिसून आलंय. बालाजी रेखाचा मानसिक छळ करत असा तिने आरोप केलाय. याच त्रासाला कंटाळून रेखाने बालाजीची हत्या करण्याचा प्लॅन केला. रेखा ज्या घरात राहत होती तिथे तिने बालाजीला बोलावून घेतलं आणि पुढे दिनेश उपाध्ये, आदित्य शिंदे या आपल्या मित्रांसह इतर तिघांनाही बोलावलं. लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या बालाजीला रिक्षातून महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात नेलं. रक्तबंबाळ झालेला बालाजी हालचाल करत होता हे सीसीटीव्ही वरून स्पष्ट झालं. दरम्यान पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी रुग्णालयात त्याची बनावट नावं सांगितली. पण उपचारापूर्वीच बालाजीचा मृत्यू झाला. मात्र रुग्णालयातील मृत्यूचं हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं आणि त्यांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली. ज्या रिक्षामधून बालाजीला आणण्यात आलं ती रिक्षा ही चिखलीमधील दुर्वांकूर सोसायटीमधील असल्याचं उघड झालं. पोलीस तिथं पोहोचले. तिथे लिफ्टमधून जात असताना त्यांना काही रक्ताचे डाग आढळले. मग पोलिसांचा संशय अधिकच बळावला. त्यांनी त्या डागांचा माग काढला असता ते रूम नंबर 303 पर्यंत पोहोचले. तिथं त्यांना रेखाची 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी सापडली. पोलिसांनी तिला मृत बालाजीचा फोटो दाखवला आणि ओळख पटवली. तिची कसून चौकशी केली असता त्या मुलीने संपूर्ण घटनाक्रम सांगितला आणि अशा प्रकारे एका खुनाला वाचा फुटली. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे तर उर्वरित 3 जणांचा शोध घेण्यासाठी गुंडविरोधी पथक बीडला रवाना झालेलं आहे. मंडळी, या दोन्ही घटनेमध्ये आरोपींनी त्यांचे गुन्हे लपवण्याचे प्रयत्न केले पण शेवटी त्यांचं पितं उघडं पडलंच. कारण जगात कोणताही गुन्हा लपून राहत नाही. सध्या वाढत असलेल्या गुन्हेगारीचं मूळ नेमकं काय असावं तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.